तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आजचा दिवस होता दुसरा. तर मी सुरुवात केली मस्त ब्रश करून. आज पाऊस पण थोडा थांबला होता. आज वाटतं बाहेर जाऊन देणार आहे पाऊस. तर मी बघितली ते बघा तेरी जवळून दाखवतो मला. आणि हा आहे पप्पाने लावलेला पेरूचं झाड. हे पेरू खूप होती वरती. हिला तोडायचे पेरू. हे बघा खूप सारे पेरू होते ह्याला. तर थोडा थांबलो, आंघोळ केली आणि बघा आला परत पाऊस. पाऊस येत होता. एक डॉगी भिजत होती पावसाने. तर पाऊस खूप होता म्हणून मी हिला दिली छत्री उघडून. पण ही काय छत्रीमध्ये येतच नव्हती, इग्नोर करत होती मला आणि छत्रीला पण. हिला वाटतं भिजायचं होतं म्हणून मी हिला केलं इग्नोर. आणि मी आणि मम्मी गेलो मग आजीकडे. पाऊस पण थांबला होता. मम्मीला बोललो मी, चल आजीकडे जाऊन येऊया आपण. तर मी मम्मी निघालो आजीकडे. इथून बघा व्यू किती चांगला येत होता. आजीचं घर थोडंच लांब होतं, 2 मिनटं पण नाही लागत. तर मी आणि मम्मी निघालो मग आजीकडे. चला, तर इथून मारला लेफ्ट मारून आला मग मामाचं घर. हे पहा मामाचं घर. तर मी बघितलं आजी आहे का घरात. तर पहिलं उघडला मी दरवाजा उघडला. तसंच आजी निघाला मला भाव. मी पण केलं तिला भाव. विचारतो मम्मी कुठे गेली. तर मग मी बोललो मम्मी येते मागून. तर आजीच्या घरात आलो तर परत चालू झाला पाऊस. बघा पाऊस काय थांबायचा मागत नव्हता. चला तुम्हाला आता दाखवतो मामाचं घर. हे पहा हे हॉल. थोडं पुढे गेलं तर हे मंदिरच्या बाजूला आहे बरोबर बेडरूम. हा बेडरूम. थोडं पुढे गेलं तर अजून एक बेडरूम. आणि हे किचन. मम्मी आणि आजी गप्पा मारत होत्या, बऱ्याच दिवसांनी भेटलं वाटतं. आणि हे आहे चूल. आणि हे आहे मागचा व्ह्यू. बघा पाऊस थांबतच नव्हता तरी. मग मी गेलो थोडा पावसासोबत खेळायला. हे बघा पाऊस येत होता. झू 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 करत होतो. पावसासोबत झाला खेळून. माझीने केलेले कोकोकोला, गरम गरम कोकोकोला. आणि हा पाऊस बघा आजीने केलेली चुलीवर कोकोकोला गरम गरम. तर चला बघतो ही टेस्ट कशी आहे. हा कोकोला. मग मी आणि मम्मी निघालो नदीकडे. पाऊस पण येत होता आणि इथून पाय पण सरकत होता. हळूहळू मम्मी बोलली चाल. हळूहळू चालत होतो. तर हे पहा नदी. इथे खेकडे होते पण ते वाईट होते. पहा नदी. ती एक विहीर आणि ती 2 विहीर. हे पहा नदीचं पाणी खूप भरलं होतं. विहीर पण भरली होती. पाऊस पण खूप येत होता. तिकडे बघा शेती करत होते. तर तुम्हाला दाखवतोय गंमत. ही पहा, ही आहे मम्मीकडची विहीर आणि ही आहे पप्पाकडची विहीर. दोन्ही जवळच आहे. ही पहा. आणि बघा इथे मी लहानपणी पडलो होतो. लय मारलं होतं मम्मीने मला इकडे पडल्याच्यानंतर.
हे बघा इथून पाऊस बघा किती येत होता. तर चला तुम्हाला दाखवतो मग वाडा कसा दिसतो. हे बघा खूप जुना वाडा आहे, असा तुटला आहे थोडासा. मग मी आणि मम्मी आलो लगेच घरी, कारण आईला जायचं डॉक्टरकडे. बाबा आणि पप्पा घेऊन जाणार होते डॉक्टरकडे, म्हणून आम्ही आलो लगेच घरी. हा पाऊस पण काय थांबत नव्हता, नुसता येत होता पाऊस. तर फायनली डमडम आली आजीला घ्यायला. आजी जायत होती डमडममध्ये बसायला, पण ती घाबरत होती. खूप दिवसाच्या नंतर बसते वाटतं डमडममध्ये, मन ती घाबरत होती. तर मग आजीची डमडम निघाली डॉक्टरकडे. तर मी घेतले हे आंबे तोडायला. झाडावर आंबे होते. फायनली एक पडला. तो काय भेटतच नव्हता, कुठे गेला तो. फायनली मी 2 आंबे तोडले मग या झाडावरनं. बाकीचे त्यासाठी लावते पण ते तुटत नव्हते. मग मी त्याला नाही इग्नोर, मस्त मीठ मिरची लावली. त्याच आंब्याच्या समोर बसलेलो खायला. त्यानंतर मी घेतले मके भाजायला परत. मम्मीची भाजी शिजत होती एक साईडला आणि आपला मका शिजत होता एक साईडला. चुलीवर लगेच काला होतो मका. ते बघा. मग मी घेतली संध्याकाळची चाय, कोरी चाय, आणि मस्त व्ह्यू बघत बघत चाय. हे बघा ह्या साईडला पडत होते धुके. हे पहा धुके, संध्याकाळचे धुके पडत होते. मग आपला इथेच तर आजचा दिवस इथं संपतो. लगेच भेटूया डे 3 मध्ये.